वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. तर मी चटपटीत एक अशी तळलेल्या भरल्या वांग्याची आज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी अर्धा किलो वांगी स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत. तेल, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबऱ्याचं पीस, शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, घरी केलेला गरम मसाला, धने-जिरे पूड, आलं लसूण पेस्ट व चिंचेचा कोळ. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पॅन ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे, एक अर्धा वाटी. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. एक चमचा मोहरी घालायची आहे. एक चमचा जिरे घालायचे आहेत. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. एक वाटी कांदा घालायचा आहे. व छान असा वांग्यात भरण्यासाठी मस्त असा चटपटीत मसाला तयार करून घ्यायचा आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे. मस्त असा आता आपला इथं कांदा भाजून झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट 2 चमचे ॲड करायचे आहे. व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक चमचा हळद टाकायची आहे. एक चमचा हिंग टाकायचा आहे. व व्यवस्थित असं हे सगळं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचं आहे. 2 चमचे लाल तिखट पक्की पूड वापरले मी इथं. त्यानंतर बारीक केलेलं खोबरं घालायचं आहे 1 वाटी. व ते पण छान भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे. कोळ मला अगदी खमंग होते. वांग अगदी छान चव येते चिंचेचा कोळ घातल्यामुळे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. आता हे सगळं भाजून झाल्यानंतर शेवटी शेंगाचं कूट घालायचं आहे. व 2 चमचे गरम मसाला घालायचा आहे. व 1 चमचा धने जिरेची पूड घालायची आहे. छान असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. नंतर मग वांगी तळून घ्यायची आहेत. व गार झाल्यानंतर हा मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे. हे पहा, मस्त असा खमंग मसाला आता इथं तयार झालेला आहे. आता मसाला उतरून घेऊया व तेल तापायला ठेवूया. व तेल तापल्यानंतर वांगी तळून घ्यायची आहे. छान आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता वांगी तळून घेऊया. छान अशी आता वांगी तळून घ्यायची आहे. ज्यांना ज्यांना वांगं तळलेलं आवडत नाही त्यांनी नुसतं फोडणी घालून जरी वांगं पाण्यात शिजवून घेतलं तरी ते पण छानच लागतंय. पण हे चटचटीत आणि चमचमीत म्हटल्यावर हे जरा असं करायचं आहे. हे पहा, आता आपली छान वांगी अशी ही तळून झालेली आहेत. ही वांगी पॅनमध्ये काढून घ्यायची आहेत. व व्यवस्थित ह्याला नंतर झाकण घालायचं आहे व 15 मिनटं हे ठेवायचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तळून वांगी असं भांड्यात घालून झाकण घालून ठेवायचं, म्हणजे 15 मिनिटांनी ते आपोआप असं मऊ होऊन येतात, शिजल्यासारखे होतात. त्यामुळे झाकण घालणं अगदी गरजेचं आहे. आता बाकीची वांगी तळून घेऊया.
इथं आता आपली सगळी वांगी तळून झालेली आहेत. ही वांगी पण अशीच 15 मिनिटं झाकण घालून ठेवायची आहे, म्हणजे अगदी सॉफ्ट शिजल्यासारखी होऊन येतात. तोपर्यंत तिकडं आपण मसाला तयार करून घेऊया. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व मसाला सॉफ्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते वांग्यामध्ये व्यवस्थित भरता येईल असं मऊ करून घ्यायचं आहे. मग नंतर एक 15 मिनिटं झाल्यानंतर ती वांगी भरायची आहेत. आता इथं आपली 15 मिनिटं झालेली आहेत. चला तर मग वांगी सॉफ्ट झालेत काय बघूया. हे पहा किती छान असं सॉफ्ट वांगी झालेले आहेत. आता ही वांगी सगळी मसाला भरून घेऊया. कुणाकुणाला ड्राय वांग हवा असते त्यांनी असं फक्त मसाला भरून हे वांग खाल्लं तरी चालतंय. व आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला ग्रेव्हीमधलं वांग, हेच वांग ग्रेव्हीमध्ये घालून ज्यांना ग्रेव्ही आवडते त्यांनी त्या पद्धतीनं खायचं आहे. पण बऱ्याच लोकांना ड्राय वांग पण आवडतंय, त्यामुळे हे थोडी वांगी मी अशी करणार आहे व थोडी ग्रेव्हीमधील तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा छान आपल्या आता इथं मसालेदार वांगी भरून झालेली आहेत. हे सुक्की वांगी आहेत, इकडची आहेत ती. व ही वांगी आता मी ग्रेव्हीमध्ये घालून दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी ग्रेव्ही करून घेऊया. तयार ग्रेव्ही बनवण्यासाठी 1 वाटी मी पाणी घालत आहे व हे पाणी उकळल्यानंतर मग मी ही ग्रेव्ही घालून त्यामध्ये मग वांगी घालणार आहे. आता इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे व छान असं दाटसर ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे व एक उकळी काढून घ्यायची आहे. नंतर यामध्ये भरलेली वांगी सोडायची आहे. छान अशी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आता यामध्ये भरलेली वांगी घालायची आहेत व मस्त असं हे ग्रेव्हीवालं वांग तयार करून घ्यायचं आहे व गार्निशिंग बाउलमध्ये आता काढून घ्यायचं आहे. हे पहा किती सुंदर अशी ही वांगी झालेली आहे. अगदी चविष्ट व रुचकर लागतात ही वांगी. आता 2 मिनिटांनी ही सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा किती सुंदर असं ही ग्रेव्हीमधली वांगी व ड्राय वांगी इथं रेडी झालेली आहेत. खरोखर ही रेसिपी फार चविष्ट व रुचकर लागते. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.